आणि जो का प्रकार आलेला आहे बरं का, बाईक रिक्षा, त्याच्यामुळे या हजारो रिक्षा चालकांचं रोजीरोटी संकटात आली आहे. मराठीच आहेत ना, एका बाजूला तुम्ही मराठी शिका, अमराठी रिक्षा चालकांना असं सांगताय, चांगलं आहे. त्याच वेळेला जे मूळचे मराठी भूमिपुत्र आहेत त्यांची रोजीरोटी तुम्ही हिरावून घेताय. मी प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत त्यांना आज पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे हे शिष्टमंडळी त्यांना भेटू इच्छित आहे, त्यांना भेट मिळत नाही. आंदोलन करू इच्छित आहेत, आंदोलनाला परवानगी देत नाही. मग प्रश्न मांडायचे कसे? मी स्वतः त्यांच्याकडे वेळ मागितला, मी या रिक्षावाला नाही कशा करताय. आणि ही जी कंपनी आहे रॅपिडो, यांनी अनेक मंत्र्यांच्या गणेशोत्सव, दहीहंडी, लग्न कार्य यांना प्रायोजकत्व दिलेलं आहे कोट्यवधी रुपयांचं. काही मंत्र्यांना निवडणुकीचा निधी दिलेला आहे, म्हणून ही परतफेड होते आहे का? परिवहन मंत्र्यांनी स्वतः ते सामान्य घरातून आले असं नेहमी म्हणतात. आमलेट पावची गाडी मी चालवत होतो कुठेतरी डोंबिवली वगैरे भागात, ते काहीतरी आमलेट ना काय, भाजी पाव, आमलेट पाव, ते रिक्षा चालवायचे ना, भुर्जी पाव. राज्याचे डेप्युटी सीएम रिक्षा चालवायचे असा दावा आहे त्यांचा. अर्ध्या मंत्र्यांचा दावा आहे, कोणी पानपट्टीवर बसायचं, कोणी ह्याच्यावर बसायचं. मग ही सगळी मुलं जी आहेत रिक्षा चालक गरीब, त्यांच्यावर तुम्ही अन्याय का करताय? कॅबिनेटमध्ये तुम्ही बंड का करत नाही या रिक्षा चालकांसाठी? कोणाचा दबाव तुमच्यावर आहे? दिल्लीतल्या चहावाल्याचा आहे का? हां, सांगा ना तुम्ही.